कुंभ राशी 16 ते 22 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशीफल। कुंभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा आजपासून सुरू होत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 16 ते 22 फेब्रुवारीचा हा आठवडा तुमच्यासाठी फार खास असणार आहे, कारण या आठवड्यात तुमचे नशीब उसळू शकते। कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहे, जे शुभ संकेत देत आहे, ज्यामुळे जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीसाठी हा नवीन आठवडा कसा असेल। करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने, कुटुंब आणि कुटुंबाच्याही दृष्टीने हा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील। आठवड्याच्या सुरुवातीला सोडवलेली मोठी समस्या सुटकेचा निश्वास सोडेल। नशिबाच्या अपेक्षित अनुकूलतेमुळे या आठवड्यात गोष्टी सहजपणे पूर्ण होतील असे दिसते। विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात मग्न असतील। आठवड्याच्या पहिल्या 6 माहीत परीक्षा आणि स्पर्धांशी संबंधित चांगल्या बातम्या मिळू शकतात। या काळात नोकरी करणाऱ्या लोकांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत विकसित होतील। जर तुम्ही नोकरी बदलण्याच्या शोधात असाल तर तुम्हाला या आठवड्यात एखाद्या मोठ्या संस्थेकडून चांगली ऑफर मिळू शकते। बेरोजगार लोकांना रोजगार मिळेल। व्यवसाय करणाऱ्यांना इच्छित नफा मिळेल। कुंभ राशीच्या व्यवसायातील लोक बाजारपेठेतील तेजीचा फायदा घेऊ शकतील। या आठवड्यात नवीन व्यवसाय उपक्रम देखील फायदे आणण्याची शक्यता आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी असलेल्यांना आदर वाढेल। संपूर्ण आठवडा नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून शुभ राहील। तुमच्या प्रिय जोडीदाराशी जवळीक वाढेल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील। कामाच्या ठिकाणी नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात शांती आणेल। तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल खूप जागरूक असाल। तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही काही ठोस निर्णय घेऊ शकता। तुमच्या प्रेमजीवनात या आठवड्यात आनंद तुमच्या दारावर ठोठावेल। तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत आणि तुमच्या जोडीदारासोबत पार्टीच्या मूडमध्ये असाल। या आठवड्यात कुटुंबात आनंद आणि समृद्धीची शक्यता आहे। नवीन गुंतवणूक आर्थिक बाबींमध्ये फायदे आणेल। कुंभ राशीसाठी हा आठवडा शुभ परिणाम घेऊन येईल। तुमच्या योजना वेळेवर पूर्ण होतील आणि अनेक अडथळे दूर होतील। कामाच्या ठिकाणी एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी किंवा प्रभावशाली व्यक्तीशी तुमचे सकारात्मक संबंध निर्माण होऊ शकतात, जे तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरू शकते। नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक वातावरण घेऊन येऊ शकतो। कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे आणि मेहनतीचे कौतुक होऊ शकते, ज्यामुळे पदोन्नती किंवा पगारात वाढ होऊ शकते। तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात, ज्यामुळे भविष्यात तुमचे करिअर मजबूत होण्यास मदत होईल। व्यवसायात गुंतलेल्यांसाठी हा काळ प्रगतीचा संकेत देतो। विस्ताराच्या संधी निर्माण होऊ शकतात आणि नफा हळूहळू वाढण्याची शक्यता आहे। आर्थिकदृष्ट्या परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल। उत्पन्नाचे नवीन स्रोत दिसू शकतात आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते। या आठवड्यात तुमचे आरोग्य चांगले राहील, परंतु जास्त कामामुळे थकवा येऊ शकतो। कुटुंबासोबत तुमचे संबंध चांगले राहतील आणि घरात आनंदी वातावरण राहील। प्रेमसंबंधही गोड होतील। या आठवड्यात एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन तुम्ही तुमची प्रतिमा सुधारू शकता। प्रवास देखील शक्य आहे, जो फायदेशीर ठरेल। कुंभ राशी, या आठवड्यात तुम्ही काळजी न करणे चांगले राहील। नवीन प्रवास आणि व्यवसायाचे संधी उघडत आहेत। तुम्ही नवीन लोकांना भेटाल आणि सकारात्मक संबंध निर्माण कराल। कामातील तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले जाईल। अंतर्गत संतुलन आणि एकाग्रतेसाठी ध्यान करा। तुम्हाला जुन्या मित्राच्या आठवणी ताज्या होतील। तुमचे विचार मर्यादित करू नका। या आठवड्यात नवीन कल्पना मैत्रीपूर्ण संवाद वाढवतील। तुमचे विचार आणि योजना इतरांसोबत शेअर करणे सोपे होईल आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल। मोकळेपणाने बोला, प्रश्न विचारा आणि शक्य असेल तेव्हा मदत करा। थोड्या विश्वासाने पुढे जा। नवीन दृष्टिकोनामुळे मैत्री आणि दैनंदिन दिनचर्या सुधारतील। लहान सकारात्मक कृतींमुळे जलद परिणाम मिळतील। तुमचे विचार लिहा, योजना निवडा आणि छोटी पावले उचला। टीमवर्क आधार देईल। स्पष्ट आणि प्रामाणिकपणे बोला। मऊ सीमा राखा आणि उपलब्ध असेल तेव्हा मदत स्वीकारा। हे तुमच्या क्षमता वाढवेल आणि तुम्हाला प्रगती करण्यास मदत करेल। या आठवड्यात संभाषणांमुळे नातेसंबंध उघडतील। साधे कौतुक करा आणि समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचे आहे त्यात खरी रस दाखवा। जर तुम्ही अविवाहित असाल तर एका लहान गटात किंवा छंद वर्गात सामील व्हा। तुमची साधेपणा आणि जवळीक एखाद्याचे लक्ष वेधून घेऊ शकते। नातेसंबंधात असलेल्यांनी एकत्र येऊन एक लहान शांत क्रियाकलाप आयोजित करावा, जो कुटुंब आणि विश्वासावर भर देईल। जर तणाव वाढला तर कठोर शब्द टाळा आणि संयम बाळगा। चहा बनवणे किंवा लक्षपूर्वक ऐकणे यासारख्या लहान कृतींमुळे
नात्यात उबदारपणा येतो. तुमची वचने पाळा, यामुळे तुमचे दीर्घकालीन नाते मजबूत होईल आणि परस्पर चिंता टिकून राहील. हळुवारपणे बोला आणि हसत राहा. कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना फलदायी प्रकल्पांना चालना देऊ शकतात. सहकाऱ्यांसोबत स्पष्ट नोट्स शेअर करा आणि त्यांचे मत जाणून घ्या. तुमच्या विचारशीलतेचे आणि नियोजनाचे प्रदर्शन करणारे छोटे काम निवडा. एखादा वरिष्ठ किंवा अनुभवी सहकारी उपयुक्त सल्ला देऊ शकतो. काळजीपूर्वक ऐका आणि ते अंमलात आणा. पूर्व ज्ञानाशिवाय अचानक बदल करणे टाळा. कागदपत्रे व्यवस्थित ठेवा आणि छोटी ध्येये निश्चित करा. तुमचे शांत लक्ष तुम्हाला कामे पूर्ण करण्यास मदत करेल आणि पुढील जबाबदारी मिळवण्याची शक्यता वाढवेल. छोट्या कामगिरीची नोंद करा आणि आठवड्याच्या शेवटी तुम्ही काय शिकलात यावर चिंतन करा. तुमच्या खर्चाकडे आणि बिलांकडे लक्ष द्या. एक साधी बचत योजना तयार करा आणि दर आठवड्याला थोडीशी रक्कम बाजूला ठेवा. कर्ज किंवा धोकादायक प्रकल्पांवर घाईघाईने निर्णय घेणे टाळा. जर बिल अचानक आले तर त्याची तपशीलवार माहिती पूर्णपणे पडताळून पहा आणि आवश्यक असल्यास चौकशी करा. मोठे निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक बाबींबद्दल विश्वासू नातेवाईकांशी चर्चा करा. दैनंदिन बचती ही एक महत्त्वाची मदत असू शकते. खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी यादी बनवा किंवा सोप्या मार्गांचा वापर करा. हे तुम्हाला शांत राहण्यास देखील मदत करेल. दरमहा लहान ध्येये निश्चित करा. एकंदरीतच पाहता कुंभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.